आजच्या टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेलच की मी इतिहासातल्या एका अशा पात्राबद्दल बोलणार आहे ज्याला आपण लहानपणापासूनच वेगवेगळ्या कथांमध्ये ऐकायला सुरुवात केली होती. तुमच्याप्रमाणे मी देखील त्याच्याबद्दल सगळी माहिती मला माहीत आहे किंवा सर्व कथा मला माहीत आहे याच भ्रमात माझ्या आयुष्याची 26 वर्ष घालवली. पण जेव्हा माझ्या हातात हे पुस्तक पहिल्यांदा पडलं तेव्हा हे वाचताना मात्र मला घाम फुटला होता आणि पुस्तकाच्या शेवटी माझ्या अश्रूंचा बांध फुटला होता. मी वार्ता करतोय भारतीय इतिहासातील एक अजरामर पात्र म्हणजेच रावण याच्याबद्दल. आता हे पात्र काल्पनिक आहे किती सत्य हा एक वेगळाच गोंधळ आहे. पण माझं प्रामाणिक मत आहे की प्रत्येकाने साहित्य वाचून आपल्या परीने हा गोंधळ सोडवायचा आहे. असो, तर आपण वार्ता करत होतो रावणाबद्दल. रावणाबद्दल जर आपल्याला काही बोलायचं आहे तर शरद तांदळे लिखित रावण राजा राक्षसांचा या पुस्तकाबद्दल आपल्याला विसरून कसं चालेल. या पुस्तकाचं प्रकाशन न्यू एरा पब्लिशिंग हाऊस यांनी केलं आहे. खरं तर माझ्या वाचनाच्या प्रवासाची सुरुवातच ह्या पुस्तकापासून झाली आहे. त्यामुळे हे पुस्तक अगदी माझ्या मनाजवळ आहे आणि खूप दिवसांपासून मी ह्या संधीची वाट पाहत होतो की कधी मी हे पुस्तक तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करेन. पण शेवटी आज तो दिवस उगवला. आज विजयादशमी म्हणजेच दसरा. यालाच आपण दशहरा असे देखील म्हणतो. आता ह्या दिवसाबद्दल तुम्हाला मी फार काही माहिती देत बसत नाही, कारण याआधी सणांची सत्यकथा या पुस्तकाची माहिती सांगताना मी ते सांगितलं आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, नंतर तुम्ही पाहून घ्या. शिवाय त्या पुस्तकाची ऑर्डर देऊन तुम्ही ते पुस्तक वाचायला देखील मागवू शकता. त्याची देखील लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. या पुस्तकाबद्दल जाणून घेण्यासाठी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला काय काय माहिती आहे रावणाबद्दल. बघा, रावण आपल्याला समजायला लागला तो सगळ्यात आधी आपल्या आजीच्या तोंडून ऐकलेल्या कथांमधून, त्यानंतर शाळेतल्या पुस्तकांमधून, त्यानंतर टीव्हीवर दाखवल्या गेलेल्या रामायण या मालिकेमधून. त्यातून जर वरवर पाहिलं तर ह्या सर्व कथा श्रीराम यांच्या भोवती फिरत होत्या. त्यामुळे रावण आपल्याला कळला तो इतकाच की रावण नावाचा एक राक्षस होता. त्याने श्रीरामांची पत्नी म्हणजे सीता मातेचं अपहरण करून त्यांना पळवून नेलं होतं. मग प्रभू श्रीरामांनी हनुमानाच्या मदतीने सीता मातेला शोधून काढलं आणि रावणासोबत युद्ध करून त्याला मृत्युमुखी पाडलं. बस इतकंच, एवढाच होता रावण. आज जर कोणालाही आपण विचारलं तर प्रत्येक जण एवढंच सांगू शकेल. पण मला एक सांगा, ज्याला संपवण्यासाठी भगवान विष्णूंना स्वतः राम अवतार घेऊन यावं लागलं, त्यांच्या मदतीसाठी भगवान शंकर सुद्धा हनुमानाच्या रूपात अवतरले, तो रावण कसा असेल? भटक्या जमातीत जन्म घेऊन जंगलात भटकणाऱ्यांपैकी असून सुद्धा सोन्याची लंका उभी केली. जरा विचार करा, तो रावण कसा असेल? आपण सहज रावणाला शिव्या घालतो आणि अगदी सहज त्याचे पुतळे चौकात चौकात जाळतो. पण प्रत्यक्ष महादेवांना प्रसन्न करून त्यांच्यावर शिवतांडव स्तोत्र लिहिणारा महान विद्वान पंडित रावण कसा असेल? यापुढे रावण दहन करण्याआधी आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. जसं प्रभू श्रीरामांनी आपल्याला शिकवण दिली तशीच रावणाने देखील आपल्याला अहंकार न करण्याची शिकवण दिली. अहंकाराने मृत्यू ओढावतो हे दाखवून दिलं. माझं हे म्हणणं नाही की आपण रावण दहन केलं नाही पाहिजे. तो आपल्या पारंपरिक उत्सव आहे, तो आपण उत्साहातच साजरा करायला हवा. पण आपण आपल्या आत असलेल्या रावण रूपी अहंकाराचं देखील त्या दिवशी दहन केलं पाहिजे. या पुस्तकाबद्दल मी नक्की तुम्हाला काय सांगू. लेखकाने अगदी रावणाच्या लहानपणापासून सुरुवात केली आहे ते अगदी त्याच्या मरणापर्यंत घडलेल्या सर्वच गोष्टी अगदी चोख सांगितल्या आहेत. वाचताना तो रावण आपल्या नजरेसमोर उभा राहतो. त्याने केलेल्या प्रत्येक कृतीचं आपण साक्षीदार होतो. पावला पावलांवर झालेला त्याचा अपमान, स्वतःच्या वडिलांनी त्याचं कुळ देण्यापासून त्याला दिलेला नकार, इतकं सहन करूनही स्वतःचं नाव इतिहासात अजरामर करणं हे काही कोण्या साध्या माणसाचं काम नव्हतं. याची खात्री आपल्याला हे पुस्तकच करून देतं. आपण बुद्धिबळ खेळतो. काही जणांना तर तो कसा खेळावा हे देखील माहीत नाही. पण बुद्धिबळ हा खेळ संपूर्ण जगभरात सगळीकडे खेळला जातो
आज जागतिक पातळीवर बुद्धिबळाच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात आणि असं देखील मानलं जातं की बुद्धीला चालना देणारा बुद्धिबळापेक्षा मोठा कोणताच खेळ नाही. पण तुम्हाला माहित आहे का, बुद्धिबळ खेळाची निर्मिती रावणाने केली होती. लोकांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या खेळाची निर्मिती जर रावण करू शकतो, तर मग विचार करा त्याची बुद्धी केवढी अफाट असेल. रावणाला 10 डोकी कधीच नव्हती, पण 10 डोक्यांमधली बुद्धी त्याच्या एका डोक्यात होती. हे देखील मला ह्या पुस्तकात अनुभवायला मिळालं. इतिहासात अनेक राजे होऊन गेले. चांगले, वाईट, स्वतः सुख उपभोगून जनतेचे हाल करणारे देखील होते आणि जनतेची काळजी घेणारे देखील होते. पण हे पुस्तक रावणाच्या राज्य करण्याच्या वेगळ्या बाजूकडे आपल्याला लक्ष द्यायला लावते. त्याच्या राज्यातील स्त्रियांवर हात उचलणाऱ्याला देखील मृत्यूदंड होता. आपल्या अपराधाबद्दल रावणाने स्वतःच्या बहिणीच्या म्हणजेच शूर्पणखाच्या नवऱ्याला सुद्धा सोडले नाही. आपल्याच आईची हत्या केल्यामुळे रावणाने त्याचे मुंडके छाटले होते. त्याच्या प्रजेने इतके सुख उपभोगले की राजा झाल्यानंतर त्याने स्वतःसाठी नाही तर राज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी सोन्याची घरं बांधली होती. त्यामुळेच रावणाच्या लंकेला सोन्याची लंका असं म्हटलं जातं. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की रावण इतका महान होता, तर मग त्याने सीतामातेला पळवून नेण्याचा मूर्खपणा का केला? अहो, रावण इतका विद्वान होता की त्याच्या मृत्यूच्या वेळी प्रभू श्रीरामांनी स्वतः लक्ष्मणाला रावणाकडे पाठवून ज्ञानार्जन करायला सांगितलं. तरी प्रश्न तोच राहतो की मग रावणाने हा मूर्खपणा का केला? मला माहित आहे तुम्हाला देखील आता उत्सुकता लागून राहिली आहे हे जाणून घ्यायची की रावण नक्की होता कसा. खरंच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि आपला इतिहास स्वतःच्या नजरेने पाहायचा असेल तर जास्त काही करू नका. खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे ह्या पुस्तकाची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून हे पुस्तक वाचण्यासाठी मागवा. एवढं देखील करायचं नसेल तर इथे आमची इन्स्टा आय डी दिसत असेलच, त्यावर जाऊन आम्हाला इन्स्टाला मेसेज करा. बस लगेचच पुस्तक तुमच्या दारात हजर असेल. मग वाचून घ्या अनुभव आणि हो, हा अनुभव आम्हाला सांगायला विसरू नका. आशा करतो आजचा भाग देखील नेहमीच्या भागांप्रमाणेच आवडला असेल. तर मग पटापट लाईक करून सटासट कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि हो, तुम्ही विसरला पण मी नाही विसरू देणार. हा भाग संपला आहेच. पटकन जाऊन मगाशी मी जो भाग सांगितला सणांची सत्यकथा, तो सुद्धा बघून घ्या. भेटूया पुढच्या भागात. त्याआधी जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण अजून असे भाग येणार आहेत ते सगळ्यात आधी तुम्हाला माहीत पडतील. म्हणूनच सांगतोय पटकन सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.